ये आप कर पाओगे? सवाल अच्छा है आपका। सबसे पहले ऑफ कोर्स मैंने पहले ही कहा था कि जो सलमान भाऊ करते हैं वो वैसा कोई कर नहीं सकता। और अनिल सर को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ, मेरे सीनियर हैं, हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं। उनकी अपनी एक स्टाइल है, तो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें। दैट्स व्हाट होस्ट इज़ ऑल अबाउट। आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें। तो वही मैं कोशिश करूँगा। 2-3 हफ्ते के बाद आप बताइए मुझसे अगर हो पाया तो। सो नेक्स्ट क्वेश्चन। हाय, प्रथमेश इथून फ्री प्रेस जर्नलमधून। माझा प्रश्न आहे रितेशला. रितेश, आत्ता कल्ला होणारच ही टॅगलाईन आहे शोची. काय रेझोनेट करतो, कसं तू रिस्पॉन्ड करतो या टॅगलाईनला? व्हॉट डज इट मीन टू यू अँड हाऊ आर यू गोइंग टू डील विथ दिस? आणि मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय की इमेज जी आहे, जी आपली एकदम बॉय नेक्स्ट डोअर, एकदम स्वीट चॉकलेटी, तुम्ही रील्स बनवता ती पण तशीच इमेज आहे. या शोचा फॉर्मॅट असा आहे की तुम्हाला अग्रेसिव्ह व्हावं लागतं. तर जर का कुठला कंटेस्टंट मिसबिहेव करत असेल तर ते अग्रेशन कुठून येणार? ते अग्रेशन लयभारी असणार, ते वेडमधून येणार, की तुम्ही एक विलन होणार तिथे? नाही, काय माहिती आहे का, विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी. पण वेळ आली की ती तुम्हाला दिसेलच. आणि तुम्ही जर शो पाहाल तर सर्वप्रथम तुम्हाला दिसेल. Hi Ritesh, this is Vaishnavi from CNC. Sorry. Hi. Hello. How are you? Yes, it's fine. So Ritesh, महेश सरांचे आम्ही चाहते आहोत. त्यांनी इतके मी पण त्यांच्या होस्टिंगचे खास करून चाहते आहोत. मी पण मागचे सगळे सीझन त्यांनी खूप म्हणजे सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे त्यांच्या होस्टिंगने. डू यू फील लिटिल बिट ऑफ प्रेशराइज्ड की महेश सरांचा तो अग्रेसिव्हनेस आणि ती चावडीवर होणारी सगळ्यांची धुलाई, ह्या सगळ्या गोष्टी, डू यू फील लिटिल बिट स्ट्रेस की ह्या सगळ्या गोष्टी तुला याच्या पुढे सांभाळायच्या आहेत, हा सीझन तरी सांभाळायचा आहे? आणि मला वाटतं की महेश सरांनी जे केले त्यांच्या स्टाईलमध्ये केले त्यांनी. आणि ही वॉज अ फॅन्टॅस्टिक होस्ट. आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू होस्ट बिग बॉस इज अन ऑनर अँड टू डू इट आफ्टर हिम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर. आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल. नमस्कार रितेश, निलिमा कुलकर्णी इकडे. हॅलो निलिमा. नवशक्ती आणि फ्री प्रेस जर्नल कडून. आणि खूप अभिनंदन, छान वाटतंय तुमचे प्रमोज पाहून. तुम्ही कसं कराल आम्ही खूप एक्सायटेड आहोत. पण मला एक विचारायचं आहे की मागचे जे सीझन होते त्यातला कोणता सीझन तुमचा फेवरेट होता आणि तुमचे फेवरेट कॉन्टेस्टंट कोणी होते का आधीचे, ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. लाईक खरं म्हणजे काय एवढे सीझन मी पाहिलेत ना, इवन हिंदीमध्ये मराठीमध्ये. तर मी झोपताना मला वाटतं की मराठीचे हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीचे मराठीमध्ये गेलेले आहेत. कुठला सीझन कधी कधी सगळे लाईन्स ब्लर होतात. आम्ही डिस्कस हा त्या सीझनमध्ये नाही येत आहे. मला वाटतं की आय एन्जॉयड शिव ठाकरे. मराठीमध्ये पण एन्जॉय केलं त्यांना आणि मग हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं. नमस्कार. पूर्वकत बोलशील की अरे तुऱ्याच्या भाषेत बोलू शकते? कोणाला जर झापायचं असेल तर आदराने झापेन मी. आणि ते पाहणं इंटरेस्टिंग असेल की आदरानं कसं झापलं जाईल. हॅलो सर, दिस इज अतिशा फ्रॉम राजश्री मराठी. सर येस. फर्स्ट ऑफ ऑल सर, केदार सर, तुम्हाला सुद्धा आणि अलोक जैन सर, फॉर यू ऑल्सो थँक यू सो मच फॉर ब्रिंगिंग आर फेवरेट हीरो ॲज अ होस्ट ऑफ दिस शो. विच ब्रिंग्स मी टू द क्वेश्चन दॅट व्हॉट वॉज द स्ट्रॅटेजी बिहाइंड asking Ritesh sir about to be the host, and what was the process of that the discussion with Kedar sir that we should bring Ritesh sir as the host of this season? I would love to know this. Thank you. So first of all, as Kedar bhai said, 9 months back he joined. 8 months? 8 months back he joined. I think we have been always thinking getting a person like him as a running the programming of Colors Marathi was a big achievement. So I think we did that job first. And then our thinking always was that, see, the show has done before
and we wanted to mount it very differently. We wanted to mount it in a fashion which is much more youthful and also which goes to every house. And in order to do that, we were thinking about how do we go about, and we wanted to look at fresh approach across all dimensions: the host, the housemates, the house, the mounting of the show, the team behind it, and all that dimensions we wanted to look at. And then we came to know that Ritesh is a big fan and he loved the show. And I think it was a very to have him. And he agrees was a big deal for us, and we are very excited that when we reached out to him, he was very interested and excited to be it. And as he mentioned earlier, that he has a lot of work, and first of all he said, I am very excited about it. I need to figure out how the calendar works, and he made an opportunity to be a part of the show, because the show for a host is a bit difficult because every week you have to be available. It's not a one schedule. So we are very grateful to him that he was a fan of the show, he liked the show, and he wanted to be part of the show, and he made a time for making opportunity for us to come on the show. So thank you, Ritesh. No, I just have to add that when I met the entire team and I put forth a few things that I had, prior commitments and whatever. What I liked about Alok was he said, let's do it, we'll figure the rest. And I have to thank Alok and Sushma ji for this, and of course Kedar ji and Deepak for always being there. So it's a huge opportunity, and thank you for going beyond the call. Thank you.